नमस्कार, मी सावित्री बोलते। माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। मला शिक्षणाचा अजिबात गंध नव्हता। त्यांनीच मला शिकविले आणि घडविले। पुण्यातील भिडेच्या वाड्यात त्यांनी मुलीसाठी पहिली शाळा काढली, पण तिथे मुलींना शिकवण्यासाठी कोणी तयारच होत नव्हते। पुण्यातील शाळेमध्ये शिकवायला मी तयार झाले, पण काही समाजातील कर्मठ लोक मात्र त्यास विरोध करू लागले। माझ्या अंगावर शेण टाकू लागले, दगडगोट्याने मारू लागले, तरीही मी डगमगले नाही। मी आणि माझी पत्नी ज्योतिबा फुले यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले पाहायला मिळत आहे। आज असे कोणतेही क्षेत्र नाही की जिथे महिलांचा सहभाग नाही, पण 200 वर्षापूर्वी हे चित्र नव्हे। स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढ्यापुरती मर्यादित असणे। स्त्री शिक्षण ही त्या काळाची गरज होती, त्याची जाणीव महात्मा फुले यांना होती। म्हणून त्यांनी सर्व प्रकारचे कष्ट करून महिलांना शिकवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले। त्यामुळे महिलांची प्रगती दिसून येत आहे। आज मला एकच गोष्ट सांगावीसे वाटते की आपल्या मुलींना खूप शिकवा, तिला शिक्षणापासून दूर करू नका। धन्यवाद।